नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र प्रदीप. मित्रांनो, जो परवाचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये बघा 3-4 महिला मक्याच्या झाडामधील हा जो तुरा आता येण्याआधीच काढत होते. मित्रांनो, काय पद्धत आहे, बराचसा व्हिडिओ व्हायरल झाला, बऱ्याच जणांची कॉल मेसेज सगळ्यांचे आले. मित्रांनो, याचं नेमकं काय फायदा होतो काय नाही. आता बरेच जण म्हणतील जर तुराच काढलाय तर उत्पादन कसं होणार आहे, कारण की परागीकरण होणार नाही, कणूस भरणार नाही. तर मित्रांनो, ती जी पद्धत आहे तिला म्हणतात डिटॅचलिंग. डिटॅचलिंग पद्धत म्हणजे काय मित्रांनो, हायब्रिड बी करण्यासाठी क्रॉस पद्धत करावी लागते, त्याला म्हणतात डिटॅचलिंग. तर डिटॅचलिंग म्हणजे नेमकं काय, तर मित्रांनो डिटॅचलिंग म्हणजे आपण जे मक्का पद्धत करतो त्या मक्का पद्धतीमध्ये नर आणि मादी एकत्र असते, पण त्या डिटॅचलिंग पद्धतीमध्ये नर अलग आणि मादी अलग. मित्रांनो 6 लाईन जे असतात, 6 किंवा 4 लाईन ह्या मादीच्या असतात आणि 1 लाईन जी असते सरळ ती असते नरची. तर मादीचं जे असते ना, परागीकरण होण्याआधीच हा जो तुरा असतो हा काढावा लागतो आणि जो मादीचा आणि नरचा जो असतो तो ठेवावा लागतो. तो नरचा जो असतो तो परागीकरण सगळ्या याच्यावर करतो, वाऱ्याच्या अभावी, वाऱ्यामुळे. पण मित्रांनो, त्यावेळेस वारा पाहिजे, नाही तर स्वतः आपल्याला झाडा लावावं लागेल. म्हणून आपल्याकडे नर आणि मादी एकत्र करून ही पद्धत लावावी लागते. बरेचसे जण त्यामध्ये नेमकं हायब्रिड बी म्हणजे नेमकं काय मित्रांनो, त्या हायब्रिड बीमध्ये जर चांगल्या प्रकारे जर परागीकरण झालं तर उत्पन्न खूप छान येतं. त्यात म्हणजे तुमचे जे करपा, वेल्टिंग असे बरेचसे प्रादुर्भाव होत नाहीत. म्हणून ती पद्धत बाहेरगावी बरेचसे जण वापरतात, पण आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे नर मादा एकत्र येते, म्हणून ही पद्धत आपल्याकडे करू नये. मित्रांनो, अजून काही वाटलं प्रश्न उत्तर तुम्हाला जर विचारायचं वाटलं विचारू शकता, आणि काही चुकीचं वाटलं तर ते पण सांगा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चला तर जय जवान जय किसान.